40 किलोमीटर लांब आलोय. ते बघत असाल कदाचित, अतिशय सुंदर वातावरण आहे. हे आपलं खडकवासला धरणाचं बॅकवॉटर आहे. मी आता रुळे ग्रामपंचायत रुळे, मला वाटते खडकवासला धरणाच्या वरच्या भागामध्ये पुण्यापासून जवळजवळ 40 किलोमीटर अंतरावरती गाव आहे. ह्या गावामध्ये येण्यामागचं कारण पण तसंच, जसं तुम्हाला ही स्मशानभूमी दाखवली आम्ही मागे. ही स्मशानभूमी तुम्हाला आत्ता दाखवली मी. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी एक योजना राबवली होती, संसद आदर्श ग्राम योजना, की जो कोणी खासदार या देशामध्ये होईल त्यांनी दरवर्षी एक गाव दत्तक घ्यायचं आणि त्या गावामध्ये सुशोभीकरणाची कामं, त्या गावामधल्या शाळा, त्या गावामधले काय तिथले ग्रामपंचायतची लोक जे सांगतील ती कामं करायची. त्याच्यामध्ये पुण्यनगरीच्या खासदारांकडनं हे गाव भारतीय जनता पार्टीचं हे गाव दत्तक घेतलं. गाव दत्तक घेणं म्हणजे काय, गावातले रस्ते करणं, गावातलं काय स्मशानभूमी करणं. मला वाटतं की काय यांना नक्की कॉन्सेप्ट काय दिली होती तीच कळत नाही आहे. मला वाटतं की खऱ्या अर्थानं गाव दत्तक योजनेअंतर्गत पहिल्यांदा काय झालं पाहिजे, तर त्या गावातल्या पहिल्या शाळा सुधारवल्या गेल्या पाहिजे. त्या गावामधील पाण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे की नाही, त्या गावामध्ये एखादा शासकीय दवाखाना असेल तर तो दवाखाना चांगला आहे का नाही हा पाहिला गेला पाहिजे. परंतु या ठिकाणी जे काम आम्हाला दिसतंय हे 5 लाख रुपयाचं काम आहे. याच्यामध्ये रुळे स्मशानभूमी, शेड व बैठक व्यवस्था, इतर कामे करणे 5 लाख रुपये असे काम आहे. इथं बैठक व्यवस्था तर आम्हाला कुठे दिसत नाही आहे. आम्ही शेवटी या भिंतीवर बसलो. आता आवाज येत नाही, तुम्ही येत नाही, आपण इथे या. तर याच्यामध्ये असं दाखवलं जातं की इथं बैठक व्यवस्था करणे, शेड, आता शेड तर हे जुनच दिसतंय, आणि याच्यामध्ये बैठक व्यवस्था करणे, रस्त्याचं काम करणं. आता इथं कुठं रस्त्याची कामं, बाकीची 2-3 कामं मी ह्या गावातली बघून आलो. 20 लाख रुपये निधी देऊन जर ग्राम संसद आदर्श ग्राम योजना होत असेल 20 लाखात, त्याच्यात पण 5 लाख इथं, 5 लाख तिथं, 5 लाख इथं, असे एक 5-5 लाख रुपयांचे तुकडे दिले गेले. त्याच्यामधून कुठलाही रस्ता, मी आतमधले सगळे रस्ते बघून आलो आहे गावातले, अगदी छोटे छोटे तुकडे 5-5 लाख रुपयाचे निधीबंध केलेत. इकडे मोरदरी म्हणून आतमध्ये एक गाव आहे, त्या गावामधल्या स्मशानभूमीच्या इथला एक रस्ता असाच कॉन्क्रिटीकरण केला आहे. हा पानशेत रस्ता आहे, मुख्य रस्ता. इथं आमची जिथे गाडी उभी दिसतीये हा मुख्य पानशेत रोड आहे, आणि या मुख्य पानशेत रोडवरची स्मशानभूमी आहे. ह्या कामाचं नाव आहे रुळे स्मशानभूमी, शेड व बैठक व्यवस्था, इतर कामे करणे. याच्यामध्ये मी आता इथल्या ग्रामसेवकांना फोन लावला होता, भाऊसाहेबांना. भाऊसाहेब जागेवरती नव्हते ग्रामपंचायतमध्ये, म्हणून त्यांना फोन केला आणि त्यांना फोन करून विचारलं तर भाऊसाहेब मला वाटतं कुठंतरी खानापूरला आहेत. इथल्या कुठल्या ग्रामपंचायतीची काहीतरी विहिरीतली मोटर खराब झाली म्हटले, ते तिकडे गेले. आणि त्यांचं म्हणणं आलं की ह्या स्मशानभूमीमध्ये आम्ही सुशोभीकरण करतोय. आता ही स्मशानभूमी जी आहे ह्याच्यामध्ये हे धरण आहे, आपल्या धरणाचं हे बॅकवॉटर आहे, आणि या बॅकवॉटरमध्ये ही भिंत बांधली आता. आणि याच्यामध्ये या स्मशानभूमीचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे. याच्यामध्ये आत्तासुद्धा अजूनही एक काम या ठिकाणी आहे. पुणे पानशेत रस्ता, रुळे मोरदरी स्मशानभूमी ते गट नंबर 122
योगेश घुले यांच्या घरापर्यंत रस्ता करणे. आम्ही सगळ्या गावामध्ये इथं फिरतोय, सगळ्या गावामध्ये चेक केलं की योगेश घुले कुठे आहेत, योगेश घुले कुठे आहेत. त्या गावामध्ये योगेश घुले नावाचं कोण व्यक्ती नाहीच आहे. नंतर नीट चेक केलं तर योगेश घुलेंचा इथं वरती कुठेतरी फार्म हाऊस आहे. या घुलेंचा एक फार्म हाऊस आहे इथं वरती. या रस्त्याने वरती गेलं असं त्या टोकावरती त्यांचा फार्म हाऊस आहे. मग ग्रामपंचायत संसद आदर्श ग्रामपंचायत संसद गाव योजना होती का फार्म हाऊस सुधार योजना आहे, ह्या गोष्टी काही कळत नाही आहेत. आता मी भाऊसाहेबांना विचारलं तेव्हा आत्ता कळालं मला. या ठिकाणी एक व्यक्ती भेटली, त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा योगेश घुले यांच्या यांच्या घरापर्यंत म्हणलं, फार्म हाऊसपर्यंत म्हणलं नाही, पर्पजली काही शब्द टाकले गेलेत. आणि त्याच्यामध्ये असं म्हणलं की योगेश घुले यांच्या घरापर्यंतचा रस्ता करायचा. तो घर नाही आहे, तो फार्म हाऊस आहे आणि तिथपर्यंत रस्ता करायचा होता. नंतर ज्यावेळेस हे काम मंजूर झालं 5 लाखाचं, त्यावेळेस आसपासच्या घराच्या लोकांनी त्याला हरकत घेतली आणि आसपासच्या घरातल्या लोकांनी त्याला हरकत घेऊन लोक म्हटले की आमच्या इथं रस्ता नाही करायचा आणि मग तो रस्ता कॅन्सल झाला. आता भाऊसाहेबांचं म्हणणं असं आहे की तेच 5 लाख रुपयाचे ते रस्त्याच्या पलीकडे होते, तेच 5 लाख रुपये आता इथं खर्च करणार आहे ह्या स्मशानभूमीमध्ये हा रस्ता करायला. जो वरतून खाली येतो, आता इकडे आपलं उत्तर दिसतोय, हा रस्ता म्हणे आता त्याच्यामधनं आम्ही 5 लाखामधनं हा रस्ता करणार आहे इथे यायला. बघा, विकासाची कामं झाली का पाहिजेत का? झाली पाहिजेत, 100% झाली पाहिजेत. पण जर एखाद्याच्या नजरेमध्ये धूळ टाकून जर तुम्ही अशा प्रकारची कामं करत असताल तर मला वाटतं की हे पुणेकरांच्या पैशाची फसवणूक आहे. पुण्यापासून 40 किलोमीटर लांब जाऊन जेव्हा तुम्ही गाव दत्तक घेताय आणि दत्तक गाव घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये जर अशा प्रकारची कामं तुम्ही करताय, मग ग्रामदत्तक योजनेचा फायदा काय? त्या गावाला तो फायदा पण होत नाही आहे. 5-5 लाखाचे तुकडे तुम्ही भिकेमध्ये दिल्यागत देताय. अरे आमच्या बी स्मशानभूम्या पुण्यातल्या खराब आहेत ना. आमच्या बी स्मशानभूम्यामध्ये जाऊन बघा काय परिस्थिती आहे. आमच्या बी शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती अडचणी आहेत. मला वाटतं मी हे मुद्दामून दाखवतो रोज. आता मी या सगळ्या लाईव्ह चालू केल्यात. याच्यामधनं जी गावं आत्तापर्यंत बापट साहेबांच्या अगोदरचे खासदार साहेब होते, शिरोळे साहेब, यांनी पण मला वाटतं वडगाव शिंदे ग्रामपंचायत, कासारी दौंड, कोंढाळे मुळशी, रुळे वेल्ला आणि कुडे खेड ग्रामपंचायत, कुडे बुद्रुक खेड या ठिकाणच्या ग्रामपंचायतीवरती या 10 वर्षामध्ये या खासदार साहेबांकडनं पैसे टाकले गेले. आणि हे पैसे आता कशा पद्धतीने मार्गी लागलेत नाही लागलेत हे आता मी सगळे बघायला सुरुवात केली. माझ्याकडे वेळ आहे अजून. पुण्याची निवडणूक 43 दिवस लांब आहे. तोपर्यंत मी या सगळ्या गोष्टी आता बाहेर काढतोय. याच्यापेक्षा अजून शहरामध्ये सुद्धा ज्या काही गोष्टी झाल्यात, गेल्या 2 वर्षापासून मी या सगळ्या विषयांमध्ये आहे. गेल्या 2 वर्षापासून मी ही सगळी माहिती काढलेली आहे माहितीच्या अधिकारामध्ये. आम्ही माझं काम आता चालू केलं आहे. मला वाटतं की भाऊसाहेबांना फोन केल्यानंतर भाऊसाहेबांना पण थोडा प्रश्न पाडला. याच्यामध्ये 4 नंबरचं काम आहे. पानशेत रस्ता रोडे मोरदरी स्मशानभूमी योगेश घुले यांच्या घरापर्यंत. त्यांना पण लक्षात नाही आलं. परंतु या ठिकाणी आमच्या परिचयाचे असणाऱ्या कार्यकर्त्याला योगेश घुलेचं घर नाही, योगेश घुलेचं फार्म हाऊस येतं हा लक्षात आला. त्याने मला बरोबर योग्य ठिकाणी नेलं. मग मी विचारलं तर आता सांगतात की हो ते काम आम्ही स्मशानभूमीत करतोय. योगेश घुले यांच्या घरापर्यंत होणारं काम आता स्मशानभूमीमध्ये होतं आहे. तेव्हा भविष्यामध्ये जी काही कामं या दत्तक ग्राम योजनेअंतर्गत घेतली गेली त्या सगळ्या कामांचा पर्दाफाश करण्याचं काम मी आता चालू केलं आहे. आणि या येणाऱ्या काही दिवसामध्ये कंटिन्युअस तुम्हाला हे सगळे लाईव्ह पाहायला मिळतील. जागेवरती काय परिस्थिती आहे ती पाहायला मिळेल. आता इथं कुठं बैठक व्यवस्था करण्याचं काम सांगितलं आहे. मला वाटतं की माझा लाईव्ह झाल्यानंतरनं जर या ग्रामपंचायतीला इथल्या भाऊसाहेबांना जाग आली आणि त्यांनी जर इकडं ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर नाही करून घेतल्या तर ग्रामदत्तक योजनेअंतर्गत ज्या चुका तुमच्या झाल्यात त्या तुम्हाला त्याचं भोगावं लागेल ग्रामसेवकांना.
तेव्हा ज्या ज्या ग्रामपंचायतीमधले ग्रामसेवक आहेत त्यांनी आता सावध राहा, कारण आमचं होकायंत्र आता तुमच्याकडे फिरलं आहे. आम्ही आता तुमच्याकडे सगळ्यांकडे येणार आहे. ज्या ज्या ग्रामपंचायती या 10 वर्षामध्ये दत्तक घेतल्यात, आमचा पुणेकरांचा हक्काचा पैसा जो या ग्रामपंचायतींवरती खर्च केला तो योग्य पद्धतीने खर्च केला का नाही हे पाहण्याचं काम मी आता चालू केलं आहे. पुण्यापासून जवळजवळ 40-45 किलोमीटर अंतरावरती मी आता आलो आहे. अजून इथून भविष्यात पुढे सुद्धा काय काय ठिकाणी 70 किलोमीटरपर्यंत फंड दिला गेला आहे. फंड दिला गेला आहे ग्राम संसद दत्तक योजनेअंतर्गत दिला गेला आहे. मग त्या दिलेल्या फंडाची अंमलबजावणी झाली का नाही तिथल्या ग्रामपंचायतीने, तिथल्या सरपंचाने, तिथल्या ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट तर 2 ठिकाणी लक्षात आली आत्तापर्यंत. वडगाव शिंदे असेल किंवा आता इरोळे ग्रामपंचायत असेल, ह्या ग्रामपंचायतींमध्ये जे फंड टाकले गेलेत ना हे संबंधित खासदार साहेबांच्या संबंधातले कोणतरी त्यांच्याच मागं पुढं करणारे पुण्यातले कार्यकर्ते हे त्यांनी सांगितलेले, त्यांनी सुचवलेल्या गावांमध्ये हे पैसे टाकले गेले. म्हणजे पंतप्रधानांचं जे स्वप्न होतं ना की अशा ठिकाणी तुमचे पैसे ग्राम संसद दत्तक योजनेअंतर्गत अशा ठिकाणी तुमचे पैसे पडले पाहिजेत की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या ग्रामपंचायतींना विकासाची गरज आहे. त्यांनी त्या ठिकाणी काही गोष्टी घालून दिलेल्या आहेत की त्याच्यामध्ये ह्याच्यामधनं काय कामं झाली पाहिजेत. नको त्या ठिकाणचे रस्ते नको आहेत, त्या ठिकाणची शाळा स्वच्छ सुंदर झाली पाहिजेत, त्या ठिकाणची रस्ते चांगले असले पाहिजेत, त्या ठिकाणची आरोग्य व्यवस्था विशेषतः, कारण कोरोना कालावधीनंतरनं आरोग्य व्यवस्थेवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात ताण आला. मग आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपल्या पुणे शहर एवढं मागास असताना तुम्ही इतर ग्रामपंचायतीमध्ये ज्यावेळेस दत्तक योजना करता त्यावेळेस तिथल्या शाळांवरती पैसे टाकले पाहिजेत, तिथल्या दवाखान्यांवरती पैसे टाकले पाहिजेत, तिथला शेतकरी वर्ग जो आहे त्या शेतकरी वर्गाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्ही तिथं योग्य त्यांना मार्गदर्शन केंद्र केले पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टींचं मी हा उपद्व्याप करतोय. बाकी ज्यांना प्रचार करायचा त्यांना करू द्या. मला जेवढा प्रचार करायचा तेवढा 3 वर्ष मी केलेला आहे. मग मला असं वाटतं की मी आता ह्या विषयामध्ये आलोय. चांगल्या फायली काढल्यात सगळ्या, अशा प्रकारे सगळ्या माहिती अधिकारात माहिती काढल्या त्या सगळ्या खासदारांच्या 10 वर्षाच्या अख्ख्या सगळ्या माहिती आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी आता एक सगळं पानं उघडत चाललोय. पुणे शहरामध्ये सुद्धा असे काही विषय आहेत की ज्या विषयांमध्ये कम्प्युटर पुरवणे, व्यायामशाळा बांधणे, व्यायाम साहित्य पुरवणे, सगळं आता कुठं कुठं व्यायामशाळा झाल्यात, कुठं कुठं संगणक पुरवलेत, कुठं कुठं काय काय ऑक्सिजन प्लांट उभे केलेत. सगळं आता पुणेकरांच्या समोर या भविष्यामध्ये येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या असतील. एवढंच आज सांगतो. पुणेकरांनी तुम्ही जागे राहा आणि तुम्ही हे लाईव्ह पहा, कारण ह्याच अशाच लाईव्हनी 2018-19ला आमच्या येवलेवाडीचा होणारा वाटोळं थांबवलेलं आहे. ज्या येवलेवाडीचा विचका केला गेला होता, ज्या येवलेवाडीमध्ये गुंठ्यावरती एकरावरती आरक्षण बदलायचे पैसे घेतले जात होते, ह्याच वसंत मोरेच्या लाईव्हने तो सगळा विषय थांबवला होता. हाच सगळा अनागोंदी कारभार वसंत मोरेच्या लाईव्हने बाहेर पाडला होता. तेव्हा आतासुद्धा त्यावेळेस मोठ्या प्रमाणात तुम्ही लोकांनी हे माझे व्हिडिओज पाहिले होते, माझे लाईव्हज पाहिले होते. आतासुद्धा तुम्ही या गोष्टी लक्षात घ्या की नक्की तुम्ही निवडून दिलेल्या खासदारांनी काय काम केलं पाहिजे, तुम्ही निवडून दिलेल्या आमदारांनी नक्की काय काम केलं पाहिजे, तुम्ही निवडून दिलेल्या नगरसेवकांनी नक्की काय काम केलं पाहिजे. आमदाराचं काम काय, खासदाराचं काम काय, नगरसेवकाचं काम काय, यांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे का, शिकवायला पाहिजे का यांना. बरं काम दिलं त्याच्यानंतर ना पुढचं काय, बैठक व्यवस्था, कुठं बैठक व्यवस्था झाली, कुठं सुशोभीकरण झाले. मला भाऊसाहेब म्हणले सुशोभीकरण, काय सुशोभीकरण चालले कळायला तयार नाही. धरणामध्ये भिंत बांधली, हे काय सुशोभीकरण आहे का. हात पाणलोट क्षेत्र इथपर्यंत पाणी येतं म्हणतात. गाववाल्यांना विचारलं मला इथं पाणी लागतं, आता त्याचं क्षेत्र कमी झालं नाही का. या अशा चुकीच्या पद्धतीने जी कामं होतात ती त्या कामाला स्थानिक लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध केला पाहिजे. कारण हा पैसा जनतेचा पैसा आहे, हा पुणेकरांचा पैसा आहे. पुणेकरांचा पैसा तर अशा चुकीच्या ठिकाणी जाणार असेल ना तर भविष्यात तो सगळा पैसा कसा चुकीच्या पद्धतीने गेला हा तुमच्यासमोर मी आता येणाऱ्या 8-15 दिवसात लाईव्हनी तुमच्यासमोर मांडणार आहे. नेहमी बघत राहा. ज्या ज्या वेळेस मी तुम्हाला या लाईव्हच्या संदर्भात सांगेल त्यावेळेस नक्की 100% सगळ्या पुणेकरांनी बघा की तुमचा पैसा हा नक्की कुठं लावला गेला आहे. तुम्ही दिलेला पैसा, तुमच्या टॅक्समधला पैसा हा नक्की या आमदारांनी या खासदारांनी कसा पुढं व्यर्थ घालवला हे सगळं दाखवण्याचं काम
मी येणाऱ्या 15 दिवसामध्ये लाईव्हमध्ये करणार आहे. तुम्ही नक्की बघत राहा. धन्यवाद.